मालकाच्या मुलीला त्या अवस्थेत बघितलं. ती हाताने तिला तसं बघून म्हणालो, "गरिबाचं तरी भलं कर. तू असं तुझ्या हाताने नको." नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, मी कमलेश. माझा 12वीचा निकाल लागला आणि मी नापास झालो. माझे वडील तर माझ्यावर एवढे रागावले होते आणि ते म्हणाले की आता पुढे तू काही शिकू नको. आता बस झालं, 12वी नापास. माझा निकाल नापास आला आणि 2 दिवसानंतर मला वडिलांनी एका किराणा दुकानावर कामाला ठेवलं आणि माझं पुढचं शिक्षण पण बंद केलं. मी एका किराणा दुकानावर कामाला राहिलो. किराणा दुकान तसं लहानच होतं. कधी कधी दुकान मालक मला घरचे पण काम सांगत होता. मालकाला एक मुलगी होती, तिचं नाव अनिता. ती एकुलती एक होती आणि दिसायला तर एखाद्या परीसारखी होती. जेव्हा पण मी मालकाच्या घरी गेलो तर तिला लपून लपून बघायचो. एकदा तर मालकाने मला घरी पाठवले आणि म्हणाले, "अनिता एकटीच आहे घरी, तिला काही पण मदत लागली तर कर." मालकाच्या घरी गेल्यावर मालकाच्या मुलीला अशा अवस्थेत बघितलं की ती घरी एकटीच होती आणि तिच्या रूममध्ये बसून ती तसं काही हातानेच मला बघून ती दचकली आणि तिने तिचा चेहरा लपवला. मी तिला म्हणालो, "आमच्यासारख्या गरिबाचं तरी भलं करत जा. तू असं तुझ्या हाताने नको." ती लाजली आणि मला म्हणाली, "तू जा बरं थोडं माझ्याजवळून, मला लाज वाटत आहे." त्या दिवशी मी तिला खूप परेशान केलं होतं, पण ती काही माझ्याजवळ येत नव्हती. मी तिच्याजवळ जायचा खूप प्रयत्न केला, पण त्या दिवशी ती जवळच आली नाही. नंतर मी दुकानावर गेलो आणि मालक मला म्हणाले, "कमलेश, उद्या आम्ही सर्व बाहेर जाणार आहे. दुकान पण बंद राहील. अनिता घरी एकटीच राहणार आहे. तू उद्या दुकानावर न येता घरीच जा आणि घरचे काही काम कर." मला तर असा आनंद झाला होता की माझा आनंद गगनात मावेना. कारण उद्या घरी अनिता एकटीच आणि आज जे काही घडलं होतं, आता उद्या तर मी तिला जवळ घेतल्याशिवाय राहणार नव्हतो. रात्री तर मला काही झोप लागेना. असं वाटत होतं की कधी सकाळ होईल. सकाळ झाली आणि मी लवकर माझं आवरून मालकाच्या घरी गेलो. मी जेव्हा घरी गेलो तेव्हा घरी सर्व होते. मालक म्हणाले, "कमलेश एवढ्या सकाळी आला?" त्यांना माहिती नव्हतं मी एवढ्या सकाळी का आलो आहे तर. माझी नजर अनिताला शोधत होती, पण मला ती दिसलीच नाही. थोड्या वेळानंतर मालक आणि बाकीचे सर्व गाडीमध्ये बसले आणि बाहेर गेले. जाताना मालक म्हणाले, "अनिता अजून तिच्या रूममध्ये झोपलेली आहे. तिला झोपू दे. तू तुझं काम आवर." मालक गेले आणि मी सरळ अनिताच्या रूममध्ये गेलो. तिने नाईट ड्रेस घातला होता. तिला बघून तर मला थोडं पण सहन होईना आणि लगेच मी तिला काही समजेपर्यंत तर अनिताचा नाईट ड्रेस रूमच्या बाहेर गेला होता आणि तिने मला बघितलं आणि म्हणाली, "मम्मी पप्पा बाहेर गेले का?" मी तिला काही न बोलता माझ्या कामात व्यस्त होतो. थोड्या वेळाने मी दूर झालो आणि घरातील काही काम केली आणि नंतर परत तिला. त्या दिवशी अनिता आणि मी सलग 4 वेळा संध्याकाळी जेव्हा मी घरी गेलो तेव्हा तर माझ्या अंगात थोडीही ऊर्जा राहिली नव्हती. पण आजचा दिवस खूपच चांगला होता. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.